विष्णु सदस्येमा वदन्तु वाहाग्रा गुम्निर्वाचेन्द्रागतं वादसमे प्रसवसमे प्रचितमे प्रशिषमे निकिषमे कुतुषमे सुरक्षमे सुपक्षमे प्रावचमे भांचमे भांचमे अभांचमे देवांचमे वैमांचमे वैमांचमे प्रतिमांचमे वर्षांचमे प्रज्ञांचमे प्रत्यंचमे प्रत्यंचमे सत्यंचमे प्रगत्यमे सत्ताचमे जगक्षमे धनश्यमे वशस्मे विशिष्यमे क्रीडाचमे मोदचमे जातंचमे जयशमांचमे सुप्तंचमे सुप्रतंचमे वित्तंचमे वेदंचमे भूतंचमे भविष्यमे सुबंधंचमे सुबंधंचमे रत्नंचमे रत्नंचमे प्रणंचमे गंतांचमे दत्ताचमे क्षमे पाणमित्रंचमे भयंचमे सुगंचमे शैनंचमे सुनांचमे सुदंचमे सुरपच्चमे सुरताचमे वैश्यमे रसंचमे प्रतसमे मधुसमे विद्युचमे प्रशिचमे प्रत्यंचमे जयत्रंचमाभिधंचमे रैचमे रायचमे पुष्पंचमे पुष्पंचमे याचमे मुदाचमे खलवाचमे गोधमाचमे मसुराचमे प्रियंगवच्चमे अणोच शामकाचमे प्रश्मे अश्माचे ऋतिकाचे गिरिचे वृताचे शिखराचमे वनस्पतेचमे हिरणंचमे यशोदर सुसन प्रभुचमे श्यामचमे नोमचमे अग्निचमे पचमे मृतचमे मुचमे कृष्णपकृष्णमे ग्रामे सूचनारे मुखतां वित्तंचे विद्येचे मुक्तंचे मोतीचे मसूचे भरचमे कर्मचे किंचमे भरतंचमे यमचमे इतिचमे गरिचमे अग्निचमे इंद्रसमे सुमंचमे इंद्रसमे सविताचे इंद्रसमे सरस्वतीचे इंद्रसमे कुशेंद्र बृहस्पति इंद्रसमे मित्रंचे इंद्रसमे वरुणचे इंद्रसमे पुत्रं इंद्रसमे दातांचे इंद्रसमे विष्णुचे इंद्रसमे अश्विनोचे इंद्रसमे गौरवचे इंद्रसमे नसुसचमे रश्मिचमे और आध्यात्मचमे अधिपति प्रपाचचमे अंतर्यामचमे इंद्रवायुचमे मैत्र वरुणचमे अश्विनोचमे प्रतिपस्तं सुखंचमे मंचमे अग्रणेचमे वैश्वदेवचमे ध्रुवचमे वैश्वानरचमे रुद्रग्रहचमे अतिग्राह्यचमे इंद्रग्नेचमे वैश्वदेवचमे मरुत्वाचमे इंद्रचमे आदित्यमे सावित्रचमे सारस्वतस्मे पौष्णोचमे पत्नीवचमे हरियचमे ईदमतमे वैदिकस्नांचमे चतुर्चमे शासमे ग्रामणचमे सर्वतोपराशमे जीतनचमे गुरुनतस्य वायुनतोगराचमे अग्निचमे करकंचमे अर्कंचमे सुरंचमे प्राणचमे वेदंचमे पृथ्वीचमे तिथिचमे तिथिचमे दौचमे शुक्रोणंगदिचमे तमतामृकचमे सामुचमे तमंचमे यजुचमे दिशचमे तपंचमे रतंचमे वतंचमे अहोरात्रभ्रष्टाचमे देवदूततां गर्भाचमे वस्त्राचमे त्रिपुष्टंचमे त्रिमित्रमे दित्यवडदित्यमे पंचविषमे पंचेत्रवस्त्रवस्त्रमे त्रिवटोत्तरशक्तिवटोत्तरचमे मोक्षाचे वशाचे वरसचमे अमोचमे आवेनिकल्पतां प्राणयनिकल्पतां अपानयनिकल्पतां यामयनिकल्पतां चक्षुर्यनिकल्पतां श्रोत्रयनिकल्पतां मनोयनिकल्पतां वागयनिकल्पतां आत्मायनिकल्पतां यज्ञोयनिकल्पतां ओम एकात्रमेकमे विपुरुषतिचमे त्रयविपुरुषतिचमे पंचविपुरुषतिचमे सप्तविपुरुषतिचमे नवविपुरुषतिचमे एकत्रयविपुरुषतिचमे त्रयत्रयविपुरुषतिचमे चतुर्श्रमे अचमे चत्वारवचमे चतुश्चत्वारवचमे उवाच च प्रस्वाच प्रोतुस्वच मृभाष वैष्णीयचान ज्ञानचान्ताच भावनाच भौनाचारिपतिश हरिवोणीरा देवभूमणयज्ञर्वस्मतिरुत्कामनानि शवशत विश्वदेवा सुत्रवाचा पृथ्वी मातर्मा माहि श्रीमधुमणिश्मरजनिश्मरवक्ष्यामि मधोदिष्यामि मधुमतिदेवभ्यवाच मुद्दशुश्रूषेणां मनुष्यस्तं मा देवा अवन्तु शोभाय पितॄन् वदन्तु ओम शांति 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 अतः पुरुषोक्त प्रारंभः हरि ओम सहस्रशः पुरुषः सहस्रात् सहस्रपातः भूमि विश्वत्वत्मा तत्तिशतशंगुलं पुरुषं केवेतं सर्वं यद्भूतं यच्चं भव्यं उतं रतदोषशाम यदिन्नेनातिरोहति एतावानसमयमात्मजांश पुरुषः पादशुष्टभूतानि त्रिपादशं रतं दिवे त्रिपादपुरुषः पादोषपुत्मा संवर्षं पंसणे त्रिपदा विश्वमे विष्णु को पादोप्यधर्माणि धारण विष्णु कर्माणि पश्यतवतानि पस्पसे इंद्रशजस्तगत विष्णु परम पदम ततश्री दत्तात्रेय स्तोत्र प्रारंभाः जटाधरं पांडुरंगं शूलस्थं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयं भजे कश्यपि दत्तात्रेय स्तोत्र मंत्र भगवान नारद ऋषि अरुणवचंदाश्री दत्त परमात्मा देवताश्री दत्त पितृर्देशते विनियोगाः जगदुपि करते स्थितिः सारहेतवे ओपाशमनुक्ताय दत्तात्रेय नमस्तुते जराजन विनाशाय देह शुद्धिकराय च दिगंबरा दयामूर्ते दत्तात्रेय नमस्तुते कर्पूरकांतिदिहाय ब्रह्ममूर्ते धराय च वेदशास्त्र परिज्ञाय दत्तात्रेय नमस्तुते ह्रस्व दीर्घ पुरुष स्थूल नाम दत्तात्रेय नमस्तुते भिक्षाटनग्रहे ग्रामे पात्र हेममय करे नाना स्वादमय भिक्षा दत्तात्रेय नमस्तुते ब्रह्मज्ञानमय मुद्रा वस्त्रे चाकाश भूतले प्रज्ञान विलभूताय दत्तात्रेय नमस्तुते अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणे विदेह रूपाय दत्तात्रेय नमस्तुते सत्यम रूप सदाचार सत्य धर्म परायण सत्यात्रे परोक्षाय दत्तात्रेय नमस्तुते शूलस्थ गदा पाणी वनमाला सुकंदरं यज्ञसूत्र परंधरं दत्तात्रेय नमस्तुते चराचर स्वरूपाय परात्पर पराय दत्त मुक्ति परस्वतन दत्तात्रेय नमस्तुते दत्त विद्या लक्ष्मी दत्त स्वात्म स्वरूपिणे गुण निर्गुण रूपाय दत्तात्रेय नमस्तुते शत्रुनाशकरं स्तोत्र ज्ञान विज्ञानदायकं सर्व पापं शमं यान्ति दत्तात्रेय नमस्तुते इदं स्तोत्रं महादेवं दत्त प्रत्यक्ष कारकं दत्तात्रेय प्रसादात् नारदं प्रकीर्तितम् इति श्री
नारद मुनाय नारद दर्शन दत्तात्रेय स्तोत्रम संपूर्णम ओम सवनामतो स्वनामतो सह वीर्यं गर्भावय तेजस्विनामा परितवस्तु मां दिशावयः ओम देवशत्वासवितु प्रसव्यस्मर्बाहुभ्यां पुष्पहस्ताभ्यां तस्य सुरशिवर्षेन्द्रस्य अभिषिञ्चामि अमृता विशुभं शान्ति शान्तिः
मी आहे आनंदात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात आत्मगुरूची सुतली शाळा आत्मगुरूची सुतली शाळा फुल वेचूनी गुंफिल्या माळा फुल वेचूनी गुंफिल्या माळा माळा गुरुच्या गळ्यात माळा सद्गुरूच्या गळ्यात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात आत्मगुरूची सुटली लहरी आत्मगुरूची सुटली लहरी फुटली पालवी वरच्या वारी फुटली पालवी वरच्या वारी वेलू गेला गगनात वेलू गेला गगनात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात सद्गुरु भुजंगात माझे गुरु सद्गुरु परिणाम माझे गुरु त्यांचे चरण हृदय धरू त्यांचे चरण हृदय धरू मंत्र दिला हरिओम नाम मंत्र दिला सोहम नाम कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात कल्पवृक्ष लाविले माझ्या अंगणात श्यामल कोमल रूप मनोहर श्यामल कोमल श्यामल कोमल रूप मनोहर हृदयी माझे राहू निरंतर हृदयी माझे फुल आत्मस्वरूपाचा करुणीय बोध आत्मस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा करुणीय बोध हृदयी महिमा गायला गार हृदयी महिमा गायला गार मस्तकही चरणावरी मस्तकही चरणावरी पाहिली सद्गुरु सद्गुरु प्रेम सुखाची करुणीय प्रेम सुखाची कर
Shah
अशा तऱ्हेचं स्वनेचं मूल्य वेळ आपण सर्वसाधारण माणूस त्या ठिकाणी देत असतो. तशीच आपली असणारी भावनिक श्रद्धा आणि आपला असणारा विश्वास, श्रद्धा आणि विश्वास आणि त्याला असणारी नित्यता, ह्या गोष्टी परमार्थात पाहिजे. माऊलीने काय सांगितलंय, गुरुजीने काय आपल्याला सांगितलंय, तत्वदर्शन आवडतं सगळ्याला सांगितलं. उघड सांगितलं का नाही? साक्षात परमात्म्याचं दर्शन घडून दिलं का नाही? दिलंय आहे की नाही? माऊली सुद्धा एका ओळीमुळे म्हणतात, जग हे परमे सारावे मग माते घ्यावे, तैसा नव्हे मी सकटाची मी. जगाला बाजूला सारावं आणि मग मला घ्यावं असं मी नाही रे. मी सकटच आहे, मी आद्य आहे, अनंत आहे, अखंड आहे, कुठं नाही. फक्त आपलं स्मरण मात्र पाहिजे. स्वरूपाचं स्मरण करणं हे असणाऱ्या भाविकांचं, येणाऱ्या भक्ताचं स्मरण करणं हे सांगितलं. स्मरण मात्र मग तुम्ही स्मरण पुन्हा करा. गुरुजींचं नाव घ्या, गुरुजी समोर येतील. स्वरूप स्वरूप, कारण सिद्धांत असा आहे, नाम आणि नामी. देवाला जे नाव आलेलं आहे ते कोणाला आलं? देवाला आलं. म्हणजे आलेलं नाव आणि तो नामी हे वेगळे नाही. ज्याला नाव आलं तोच नामी. कोणाला नाव आलं? निर्गुण निराकार परमात्म्यालाच नाव आलं आणि तिथं सगुण साकार झाला आणि म्हणून सगुणाला महत्व दिलं संतांनी. अनंत बाबा असतील, अनंत बाबा असतील म्हणजे नाम वर्षाला जातात, अंतकरण शुद्ध होतं आणि अंतकरण शुद्ध झालं म्हणजे देव सांगतो तुझ्या अंतकरणात माझा वास आहे, पण हे जन्मला काढ, घाण काढ. तू झोपला तरी नाही, तुला स्वप्न पडलं तरी नाही, मी कधी नाही, मी तुझ्या संगती कायमच आहे. पण आपल्याला त्याची आठवण राहत, आपल्याला त्याचं स्मरण होत. त्याचं स्वरूपातच आहे. त्रिकालाबाधित सर्व असणाऱ्या अवस्था नाही, अखंड. तिथे कुंडवाडीत आहे, आपल्याकडे नाही असं नाही, अखंड आहे. पण ह्या अखंड असणाऱ्या परमात्म्याची आपल्याला प्रचिती घ्यायला पाहिजे, आपल्याला अनुभव यायला पाहिजे. आणि म्हणून हा परमार्थ आहे. बाह्यकारी यायचं आपलं काही फार पुढं घालायचं ही बाह्यकार, हा सोपचार आहे. पण तुम्ही मना बघून त्यांचं दररोज स्मरण करता, स्वरूपाचं किती स्मरण करता. नाम स्मरण एखाद्याला दिला असेल तर त्या नामाचं किती स्मरण करता. नाम करता करता त्या स्वरूपाचं किती ध्यान करता. म्हणून सुंदर ते ध्यान उभा हे ध्यान आपल्याला लागलं पाहिजे. सगुणाचं लागलं पाहिजे, सगुणाचं सुद्धा लागलं पाहिजे. सगुण भजता निर्गुण पाहिजे. निर्गुण एकी प्राप्त होत नाही. तुम्ही सगुणाला भजा. अगोदर माणसात परमेश्वर चराचरामध्ये परमेश्वर म्हणून सर्व संतांनी सांगितलं की या ठिकाणी भगवंत हा भक्ती योग माझा जाण निश्चित उद्धव. अशा तऱ्हेचा हा भक्ती योग आहे. आणि चराचरामध्ये जर तुम्हाला परमेश्वर पाहायचा असेल आणि तुम्हाला जर खरी भक्ती करून द्यायची असेल तर तुम्ही काय करा,
माझे भक्तीची वाटेला मग पावसी धाम आनंद माझे पण झडझडून निघताच नाही मनुष्य. प्रपंच सोडायचा म्हणजे कर्तव्य सोडायचं नाही, अंतःकरणामधून प्रपंच सोडायचं आहे. ज्या बरोबर त्यांनी स्वतःचा मूळ पाय खाली आलं चिखलात नेलं त्यांना गाडणार आहे. देवाचं नाम स्मरण करत होते, देवाने पुण्याचं मत केलं केलं. ही त्याची शक्ती आहे. स्वतः देव गुरुपुत्र आणलेला म्हणतात, गुरुपुत्र मेलेला सुद्धा आपला देव दाखवलं अर्जुना. नाही का स्वतः लौकिक संस्कृती आणावंच लागतं, करावंच लागतं, यावंच लागतं. आणि ह्या असणाऱ्या दिवसाला इतकं महत्व आहे. त्यांच्या दर्शनाला संतांच्या तिकडे किती गावभर त्याचा उपयोग नाही. मुळालाच पाणी घातलं पाहिजे. मूळ संसदेचे शाखा पल्लव जर मुळाला पाणी नाही घातलं तर शाखा पल्लव काय करतात, फळं काय करते. गुरुजी नेहमी म्हणायचे, ते परत सांगतो लोकांसाठी ऐकलेलं आहे सगळं. खाणारीचे गाल आणि नानांनीचे बाल. बाई ना ऊन आल्याच्या नंतर ते केस कसे असतात, स्वच्छ असतात, चांगले दिसतात. तसं खाणारी बाई असली एखाद्या कोणी माणूस असला तर तिथे गाल वर आलेले असतात, खाली गेलेले असतात. हा व्यवहारातला उतारा आहे. जसं परमार्थ तुम्ही कराल तसं तुम्हाला तो आनंद देईल, तसा तुमचा आनंद उरंदिगत होईल, वाढत. आणि म्हणून या ठिकाणी आल्यावर तरी आपण संकल्प करायला पाहिजे. मी नेहमी सांगतो, एक चांगले संकल्प करा. या ठिकाणी आल्यावर मी काही वेळेस असं म्हणलं कसं काय म्हणतात. आता पहा, एखाद्याला जर खर्चीला पैसे नसले, हा पूर्वी तारबळ असायची लोकांची आमच्याकडे, तर लोक गुरुजी म्हणायचे लोक तारबळ शक्ती करत जाऊ नका. म्हणजे वर इथं येऊन कार्यक्रम आपण सगळं करायचो आजा करू. म्हणजे जर पैसे नसले तर माणूस म्हणतो आपल्याला पैसे नाही, इतक्या लाभ द्यायचं, हे करायचं नाही, त्याच्यामुळे माणूस नाच करतो. म्हणजे आर्थिक त्याची बाब चांगली पाहिजे. म्हणून आर्थिक बाजू चांगली राहण्यासाठी प्रबंध करायचा आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ हे केल्याशिवाय तुम्हाला गती नाहीये. तुम्ही म्हणता मी चाललो उद्या काय जंगलात काय तेच आहे. घर सोडून जंगलात सुद्धा तेच आहे. 12 वाजता त्याला भूक लागते, त्याला पाणी लागतंच, काय झालं. म्हणून ते काय करायचं नाही, सांगितलं घर काय सोडायचं नाही. पण घरातलं जे मटेरियल आहे, ज्या वस्तू आपण ठेवल्या आणलेल्या वस्तू ज्या उपयोगी नाही, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे आपल्या अंतःकरणात बसलेले आहेत, हे नामस्मरणाने आपण घालवायचे. आणि एकदा काय हे असणारे नामस्मरणाने हे शत्रू गेले, अंतःकरण शुद्ध झालं की देव की उभाच अंतर्बाह्य दत्ताची आरती म्हणतात. सबाई अंतर तू एक दत्त म्हणजे याची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे, याचा आपल्याला अनुभव यायला पाहिजे. आणि हा अनुभव मिळून ठेवण्याचा. म्हणून सद्गुरूची कृपा लागते. अगोदर सद्गुरूची कृपा व्हावी लागते. सद्गुरूंनी एकदा कृपा केली दरबार धाम सायास लागत तुमच्यापेक्षा
संत वाटवाय बघा, एकाही संतांची परिस्थिती श्रीमंतीची नव्हती, फक्त एक वेळ महाराष्ट्रातच नव्हती, गर्भशुद्धच होती. पण त्यांना परंपरा जनार्दन स्वामीची झाली, गुरुची कृपा झाली आणि मग त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. अशा तऱ्हेची ही परंपरा आहे आणि म्हणून आणि लीन झाल्याशिवाय भक्ती होत नाही. आणि म्हणून मी काय हे जे काही परंपरा ते 2 शब्द सांगितले आमच्या गुरु महाराजांचं ज्ञानेश्वरीचे मी माझ्या मनातलं काय आणि सांगणार मी काय पुढं एखादी गादी चाली तो असं फक्त शिष्य आणि त्यांनी जोपर्यंत माणसाला सद्बुद्धी होतो तोपर्यंत सद्विवेक जागा होतो आणि जोपर्यंत विवेक जागा होत नाही तोपर्यंत माणसाला ही दृष्टी प्राप्त होत नाही. आणि म्हणून सातत्याने आपण हा प्रयत्न करावा आणि ही तळमळीची इच्छा आहे, गुरुजीची इच्छा आहे. आता यानंतर अण्णा यांचं प्रवचन होईल आणि नंतर हरिभक्त पारायण गोरे काका यांचं प्रवचन होईल. मला 5 मिनिटं वेळ दिला त्याबद्दल कार्यकारी मंडळाचे इंद्र चंद्रदेव ब्रह्मांड आणि संशय गणित चैतन्य एवढे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वीच्या शिष्याची आहे. पण वंचना करती जलदष्ट मुक्त नंतर ज्ञानदेव आणि गुरुस्वामी दास यांनी सांगण्यास आणता वाचून ज्ञानी उपाय कशी ही गुंशाची परमार्थामध्ये ज्याला परमार्थ करायचा त्याला मुक्त व्हायचं त्यांनी 4 कृपा संबंध गावला. ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. मोक्ष दे ज्ञान ह्यात स्थिर नाही आण पण ते थार्याविषयी म्हणून स्थिर व्हावं लागेल. ज्ञान झाले मोक्ष मिळतो, कळायला वेळ लागत नाही पण ज्ञानाचा अधिकारी यायला वेळ लागतो. ज्ञानाचा अधिकारी यायला वेळ लागतो आणि जर मी पुण्य लागतो पोहोचताही जोडी म्हणून खरे हवं. म्हणून वाचुनी ज्ञान येते उपाय जितके ती गुंशा देते रुखी. अशा प्रकारची कुठली भाषा पाहायला मिळणार नाही. गुरुजीच प्रवेश नाही, मला काय बोलता येत नाही. गुरुजी सांगतात काय अगदी निसंग. आणि आपण अनेक वेळा ऐकतो की ज्ञानेश्वरांच्या अधिकाराबद्दल शंका घेण्यात कारण नाही. साक्षात कृष्ण परमात्मा वागत आहे म्हणून ज्ञानेश्वरांच्या ओळीचे चिंतन करणे आपलं कर्तव्य आहे. ही ओळी प्राकृत आहे पण अर्थ प्राप्त नाही म्हणजे सामान्य याचा अर्थ. ही ओळी कशी आहे परमात्म्यासोबत खरं दर्शन घडताना देव आहे जैसा तैसा आणि सहसा भांगवाला काय सैशी जणू. देव जसा आहे तसा नेमकं कळत नाही मग माणसं भांगवाले कोणी वाऱ्या करते तीर्थ करते संध्याकाळी करते काय करते म्हणजे खरानं कळल्यामुळं. म्हणजे खरं कळलं पाहिजे. ब्रह्मासारखं श्रेष्ठ नाही, श्रवणासारखं साधन नाही आणि कळल्याशिवाय काय समाधान नाही. कळल्यासारखं वाटतंय म्हणजे कळलं नाही. कळलं पाहिजे. गोष्टीनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनाकनिष्ठा करून तत्परायण अहर्निश. परमात्म्याचं खरं दर्शन देखीचे ना न देखील आयशीचे का दर्शन निवजे ते माझे दर्शन साचक आहे. तत्पूर्वी या अध्यायामध्ये आपले असे जे प्रसंग आहेत त्यांनी रूप केलेलं आहे त्यांच्यावर करतात की या संसार वृक्ष संपूर्ण वृक्ष इतका विचारलेला आहे. संसार वृक्ष या संसार सुटायचं असेल, या जन्मानंतर सुटता असेल, परमात्मा प्राप्त करून द्यायचे असेल, आपलं कल्याण करून द्यायचं असेल, तर या वृक्षाचं छेदन करायचं असेल तर मात्र एक ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ज्ञानादेव तू काही सिद्धांत आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. कर्माने मोक्ष मिळत नाही, पैशाने मोक्ष मिळत नाही.
ब्रह्माचं ज्ञान झालं तर मोक्ष असतो. त्या सुटायचं असेल तर वृक्षाचं छेदन करायचं असेल तर त्याला एक मात्र ज्ञानाशिवाय पर्याय नाही, ज्ञानाशिवाय सुटका नाही. हे आधी पहिल्या अध्यापासून सांगतात, पहिल्या अध्यापासून सांगतात ज्ञानाशिवाय सुटका नाही. म्हणून ते ज्ञान पैगावरले डोक्यातले ज्ञान नाही, ते ज्ञान बरवे. जरी मनी आत आहे आणावे तरी सांगताय बजावे सर्वश्रेष्ठ तनु म्हणून जरी चरणास लागावे आणि अवयवता करायचा आहे सकळ मग या ठिकाणी जमते म्हणजे ते कळते म्हणजे ज्ञानाशिवाय सुटका नाही. आधी पहिल्या अध्यापासून सांग नाही, पण या अध्यायामध्ये इतक्या स्पष्ट नॉलेज ज्ञानापासून सुटका नाही अशी अनेक वेळा सांगतात, पण आपण ऐकत नाही, लक्षात घेत नाही. या सिद्धांतावर ज्याचा विश्वास बसला ज्ञानाने मोक्ष मिळतो. त्या ज्याचा विश्वास बसला त्याला ज्ञानप्राप्तीशिवाय दुसरी कसली ताड नसावी. ज्ञानप्राप्ती दुसरी कसली ताड बोलत नाही म्हणतात. परमार्थ साधना, मोक्ष प्राप्ती किंवा जन्माची निवृत्ती किंवा संसार सुटणं, कितीतरी जन्मा यावे, कितीतरी वेळा फजित म्हणून जीव घ्याला आणि विठूशी शरण गेला म्हणून, किंवा आनंदाची सुखाची प्राप्ती या सगळ्यांच्या साठी ज्ञानच झालं पाहिजे. तेव्हा मानते सकारात ज्ञानच झालं पाहिजे. ज्ञानाची सुटका नाही किंवा सगळ्या गोष्टीची प्राप्ती होत नाही असं स्वप्न कळणं मुळात अवघड आहे. जरी कळ असेल तरी त्याचा निश्चय होणं तेव्हा अवघड आहे. कळते पण निश्चय होत नाही. बुद्धी निश्चयात्मक ज्ञान पाहिजे, निसंशय ज्ञान पाहिजे. संशय आले की संशयाची वावर काढली आम्ही जीवाला. जरी निश्चय झाली त्या निश्चयाला सूर्याची साधना होत नाही. निश्चय झाला तरी साधना होत नाही त्याला. जरी निश्चय झाला तरी त्या निश्चयाला सूर्याची साधना होत नाही. साधना होणे आवड आहे. ज्ञानप्रसिद्धी काय साधना करायची? ज्ञानी महाराज अगदी 4थ्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत किंवा 8व्या अध्यायापर्यंत शेवटी सांगतात एक शिष्य आणि एक गुरु हा व्यवहार कशासाठी केला? मत प्राप्ती व्यवहार करण्यासाठी केलाय. एक गुरु आणि एक गुरु. आदिनाथ गुरु सगळं सिद्धांत मुस्लिम शिष्य मुस्लिम बोल गुरु शिष्याला गोरशोला काही प्रसंग देतात. ज्ञानकावसार सुधीर अशी परंपरा मिळते. एक शिष्य एक गुरु. रूढ का केलाय व्यवहार? तो मतप्राप्ती प्रकारच जाणणार देव जाणण्यासाठी गुरुशिष्य संप्रदाय चालू केला मी. 18व्या अध्यायात अशा पद्धतीची ताकीद केली आहे की संप्रदाय वाचून जरी ज्ञानाच्या वृत्तांत करशील संप्रदाय वाचून तर सुंदर मंत्रासारखं होऊन असुरांच्या पंक्तीला बसवायला लागेल. एवढंच काय, पण संप्रदायातून ज्ञान घेतलं तरच श्रीगुरु प्रसन्न होतील. किंवा विद्या देखील संप्रदाय उपासना झाल्याशिवाय ही विद्या फलतर होणार नाही हे सांगितले. एखादा जीव अनुग्रह घेतो, पुन्हा गुरुची काळजी येत नाही, पुन्हा येत नाही. त्या जीव अनुग्रह घेतो आणि निघून जातो. घेतला अनुग्रह जन्मातील आता गुरु करावा लागतो म्हणतात आणि या दत्ता करावं गुरु करून. पुन्हा गुरुची गाठ नाही, पुन्हा चर्चा नाही, संवाद नाही, काय नाही. श्रीकृष्णार्जुन संवाद आहे, संवाद झाला पाहिजे. एखादा जीव अनुग्रह घेतो आणि निघून जातो, पुन्हा गाठ घ्यायचं कामच नाही. तरी मी गुरु केला म्हणा. आता यांनी गुरु तयार केला. जसं गणपती तयार करतात चक्राचा तसा विशेष ती गुरु झाला. कसं गेला कोणा चौक म्हणजे साधक याचा विचार करत नाही. साधक उपासना होणं महत्वाचं आहे. ज्ञान होईल, गुरु प्रसन्न होतील. आजच्या गुरु करून निश्चय होईल. श्रवण मनन ध्यास आणि साक्षात्कार असा क्रम आहे तसा. आपल्याला पुरुष घेतली नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातून थोडक्यात असं लक्षात घ्यायचं की आपली साधना काय आहे. आता आपण सध्या काय करतो साधना? केवळ श्रवण आणि मोक्ष होतं असं अगदी निश्चयात्मक सांगणार ज्ञानेश्वर महाराज. श्रवण श्रवणा म्हणजे ऐका मोक्ष असेल. मनाचा मागून करता इंद्रिय दुःख नेता श्रवणा म्हणजे ऐका मोक्ष असेल. ऐकलंच तर पाहिजे. ते मनाच्या कानी ऐकले, बुद्धीच्या डोळ्यात घ्यायचे आणि चित्ताच्या काठावर ते घ्यायचे. असं ऐकलं तर ते कळेल. याच्या वचनाला आपली किती केवळ श्रवणाने मोक्ष प्राप्त होतो असे अगदी निश्चयात मग सांगणारे ज्ञानेश्वर महाराज. आणि त्यांच्या वचनाला आपण किती वर्ष ठेवू, किती वर्ष ठेवतो आपण? श्रद्धावानमध्ये ज्ञान संतांचे पाया माझा विश्वास. त्याच्या वचनाला आपण किती वर्ष ठेवू? महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री गुरुशी संवाद किती प्रमाणात आपण करतो याचा विचार करा. गुरुवाला आपण संवाद करतो का? साधकाने आपण किती प्रमाणात आपण करतो याचा विचार साधकाने आपण केला पाहिजे. आणि हे सगळं लक्षात येऊन मग पुढे साधनेला खऱ्या अडचणी सुरुवात होते. अवर अंतराची बैठक पक्की पाहिजे. अंतरशुद्धी झाली पाहिजे. हे सगळे जे तीर्थ व्रत आहे ते फक्त अंतरशुद्धी करतायत. अंतरशुद्धीनंतर जे ज्ञान होते प्रतिष्ठे आणि शांतीचा अंग फुटे मग भावविस्तार उलट आत्मबोध आला. आत्मलाभासारखे गोमचे जो काही मध्ये येते तो भोगविषयी आहे की जरा जगातला कोणते काही टाळून करतो त्याला समजेल त्याला आत्मलाभ झाला नाही म्हणायचं.
आत्माला आपला दुसरं गुप्त काहीच नाही म्हणे. आपण केलं पाहिजे आणि सगळं लक्षात आल्यानंतर मग पुढे साधण्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. अवधान बैठक झाली पक्की झाली पाहिजे. इथं अधिकाराचा प्रश्न महत्वाचा आहे. अधिकार लागतो श्रवण करायला. विवेक वैराग्य समाजसेवकांनी मोक्षत्व साधू चतुष्ट संपूर्ण अधिकार पाहिजे ऐकायला असलं. या ठिकाणी ज्यांना अध्यात्मशास्त्र करून करायचं आहे त्यांना अधिकार लागतो. हे ठीक आहे, अधिकार लागतो. हे शास्त्राने सांगितले आणि संतांनी सांगितले, गीतेने सुद्धा सांगितले, मौलीने सुद्धा सांगितले. अर्जुनाची अपांती, अर्जुनाच्या जवळ आलं पाहिजे ऐकायला. अर्जुनाच्या पांती परिस्थिती योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. एक अवधान मग सर्व सुखाची पात्र होईल. हा अधिकार म्हणजे ते काय अधिकार आहे ते म्हणजे भगवद्गीतेत 8 सांगितले इदम ते ना तपस्काय आणि भक्ताय करायचं. अधिकार बोलले अगदी स्पष्ट शब्दात केलं आहे. भागवतात त्याहून अधिक सविस्तर वर्णन केलं आहे. अधिकार लक्षण काय कोणाला उद्देश करावा म्हणून तर हे ऐकून स्वतः नाद महाराज आश्चर्यचकित होतात आणि विचारात पडतात की असा अधिकारी आपल्याला कसा मिळेल. म्हणजे ऐकणारा अधिकार संपन्न कसा मिळेल, कोणाला उद्देश करावा. आता स्वतः उद्धव सुद्धा अति गंभीर होतो, थोडा वेळ मौन धरतो भगवंताजवळ की असा श्रोता किंवा शिष्य आपल्याला मिळणं शक्य नाही. म्हणजे आपण देशाचा उद्योग बंद करू म्हणजे असा अधिकार शिक्षणाकडे आपला उद्योग बंद पडला. गुरुचा धंदा बंद पडला, कोणाला उद्देश करणार नाही. तो दांभिक नसावा आपल्याकडे येणारा, षट नसावा, भक्तिहीन नसावा, तपोहीन नसावा. किती लक्षणी भागवतात सगळी संख्या आहे. श्रोता असावा, असा वैराग्यवृत्त असावा. विवेक आणि वैराग्य परमार्थ करण्याचा आयबाब आहेत. म्हणजे विवेक आणि वैराग्य मजूर सद्गुरू जनितावर संसार करू म्हणून विशेष हत्या करू. विवेकावे वैराग्य असावं, तपस्वी असावा, त्रित प्रकारची तपकेला असावा, गुरुभक्त असावा अजून आणि भक्त भगवंत श्रद्धा ठेवणा असावा. किती लक्षण आहेत. यात कुठेतरी कमी पडलं ते त्याला ज्ञान सांगू नये असे शास्त्र सांगते. हे किती वेळा सांगितलं तरी साधकाच्या लक्षात येत नाही. आपण कुठेही कमी पडलो म्हणून आपण तपस्वी आहोत का, काय तप केले का, काही पाचवी माणसे प्रश्न विचारायचा तर नाही. काय तप केले, काही वाचिक मानसिक काय नाही. बरं दुसरी गोष्ट आहे की तपे राहू द्या पण गुरुभक्त आहे का, गुरुभक्त आहे का. दुसरा प्रश्न विचारा त्यानंतर ऐकण्याची तीव्र लाजत आहे का, ऐकू वाटतं असलं अध्यात्म ऐकण्याची इच्छा आहे का. तिसरा प्रश्न विचारावा म्हणजे आम्ही ऐकतो ना, कधी ऐकतो आपण, गुरुपौर्णिमा आली की सप्ताह आली तेवढ्यापुरतं ऐकतो आपण. ऐकावं लागणं वेगळं, वर्णन गावं लागतं, लोक ते आपण जावं ऐकावं लागणं वेगळं आणि ऐकण्याची इच्छा होणं वेगळं. ऐकण्यासाठी जमल्यानंतर तो पूर्वीचा उपासक असावा आणि भगवंताची उपासना करणारा असावा. तो अतिशय आस्तिक्य बुद्धियुक्त अशा प्रकारचा अतिशय श्रद्धावान व भगवंताच्या ऐश्वर्याविषयी द्वैत अंतर्गत किंवा संशय सुद्धा असता कामा नाही. करू नये असा अधिकार असावा. त्याला ज्ञान कळतं. आता त्याला अधिकार असेल त्याला ज्ञान कळतं, हे बी कळत नाही. यात एखाद्या लक्षणात कमी पडला तरी त्याला ज्ञान सांगू नये असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि कमी पडल्यानंतर अधिकार कमी पडल्यानं त्यांनी ऐकलं तर कळत नाही. अधिकार कमी पडून ऐका बसला हे बी कळत नाही. एक यात एखाद्या कमी पडला तर त्याला सांगू नये असे ज्ञानेश्वर म्हणतात. आणि कमी पडल्यानंतर ज्ञान ऐकलं तर ते ज्ञान कळत नाही. हा अनुभव आहे म्हणजे त्याला कळत नाही, तो करून जातात. याचा विचार हजार ठिकाणी करावा. यातील काहीतरी आपल्याला कमी पडले म्हणून ज्ञान होत नाही. आपल्याला मला विचारायचं की आपल्याला का कळत नाही, आपल्याला काय कमी पडले, आपल्याला काय करायला पाहिजे. आता याची पूर्ती करण्यासाठी जी आवश्यक साधनं आहेत ती साधनं आधी करावी, मग ज्ञान होईल. आणि मग विचार करा. आणखी महत्वाचं चिंतन नाही अशा लक्षणाने युक्त होईल किंवा नंतर ज्ञान घेता घेता का होईना साधना करताना या गोष्टी पूर्ती करतो. साधक साधना करतो, वाटचाल करतो, त्याचं ज्ञान योग्य मार्गाने मगरीचं तर जातं आणि तो ब्रह्मगिरीच्या अगदी तो कर पोचतो. बरं का, होतं ज्ञान त्याला कळतं. पूर्ण झाले ज्ञान पुन्हा कधी अवगणच होईल हे काय सांगता येत नाही. कधी कोसळ खाली ज्ञानी सांगता येत नाही. पूर्ण प्राप्त झालेले ज्ञान पुन्हा कधी अवनत होईल सांगता येत नाही. रामदास स्वामी सरळ सांगतात कापूर राहीना रक्षणापासून. तसे ज्ञान जाणारापासून ज्ञान झालं निघून जाईल.
कापड ठेवायचं उडून जातो, तसं ज्ञान निघून जातं म्हणतात. झालेलं ज्ञान आपल्याला तेव्हा उपासना आणि ज्ञान यांचा इतका सुंदर समावेश संतांनी सांगितलं आहे. आपण ज्ञान श्रवण करण्याचे एवढे अधिकारी आज तरी नाही. जे कानावर असण्याच्या भेटी असे अधिकारी असावा. गुरुची वाक्य उजेडे, चित्त झाले निदडे, परमात्म पाळी तो निश्चल होय, असे अधिकारी आहेत. उत्तमाधिकारी, मध्यमाधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. कानावाचीच्या भेटी, सरसाची भेटी, वस्तूंवरती कोणी कुजो. मौर्य म्हणतात एखादा आहे तसा आणि खरा ज्ञानमानाचा अधिकारी, अध्यात्म श्रवण करणारा अधिकारी. काय सांगितले मौलीनं या वळीत माहीत आहे का? उत्तमाधिकारी लक्षणं. एकदा हे ब्रह्मज्ञान ऐकल्याबरोबर ऐकता बरं का, तो ऐकता ज्याच्या बुद्धिरूपी नेत्राला ऐकताना या डोळ्याला नाही, बुद्धिरूपी नेत्राला ब्रह्मतत्वाचं दर्शन घडतं. दर्शन घेता तद्रुपता पडते. चिंतने तद्रुपता. ऐकताना झाली बरं काही, ऐकताना गुरुजी बघून ऐकताना असं झालंय. ऐकताना म्हणतात ऐकताना झाली बरं काही प्रक्रिया, त्याला अधिकारी म्हणावा, त्याला म्हणतात अधिकारी. 1000 वेळा ऐकून सुद्धा ब्रह्मतत्वाचं आदर्शन होत नाही माणसाला. 1000 वेळा जर ऐकलं तरी आदर दिसत नाही. हे जे दृष्टी दिशेत ते हरी लोक पण त्याची ध्यान पूजा नाही असं दिसतं आपल्याला. जे जे भेटी भूत तिथे मानिलो म्हणतो, जे दृष्टी ते हरी लोक त्याला अधिकारी म्हणतो. 1000 वेळा ऐकून सुद्धा ब्रह्मतत्वाचं अद्वैत दर्शन होत नाही. तो ऐकणारा वेगळा, तो ऐकणारा वेगळा. ती गौरीविषयी धुनसून पेटते का नाही आणि कापूर लगेच पेटतो. म्हणजे तसं काही काही बुद्धी कापसारखी असते, म्हणजे काही काही गावऱ्यासारखी असते, म्हणजे लवकर कळत नाही. आणि तुला म्हणतात परिसा खापर काय करेल, खापरा परिस काय करेल. खापर बुद्धी मात्र ब्रह्मदेव सुद्धा काय करू शकत नाही, गुरु सुद्धा काय करू शकत नाही. ऐकणार नाही वेगळा, धुमसून धुमसून पेटणारी गौरी वेगळी आणि कापूर वेगळा, असा फरक आहे. कापूर लगेच पेट घेतो बरं का, ऐकल्या. पण हा ऐकणारा अगोदरचा अधिकारी असेल तर असं होतं, नाहीतर होत नाही. असं होण्याचं कारण तो अनाधिकारी असतो, बाकी दुसरं काय नाही. मोक्षाची लालसा नसते एवढी, एवढी गरज नाही. मोक्ष काय गरज, मोक्ष करणे गरज नसते एवढी. मोक्षाची लालसा नसते, सुटण्याची तेवढी तळमळ नसते. वरायाचा अभाव असतो, साधनेचा अभाव असतो, साधने तळशी असतो. म्हणजे नावा येणारे व्यक्ती शास्त्र अनेक प्रकारे सांगतात. विधिश्रीमध्ये हौसला स्वामी समजात पहिले विघ्न आहे विषयासक्ती. विषय ओळी बोलले जीव, आता ह्याची कोण करील किंवा विषयात सुद्धा लोक जातात. पहिलं विघ्न कोणतं आहे? विषयासक्ती, की जी श्रवणात सुद्धा धरली जाते बरं का. श्रवण सुद्धा ही विषय शक्तीच आहे. म्हणजे मला चांगलं ऐकावं, मला चांगलं बोलायला यावं, त्याच्याला ऐकणार नाही राहणार. विघ्न विषयासक्ती ही ती श्रवणात सुद्धा धरली जाते बरं. विषय श्रवणात सुद्धा ते ऐकतो कशासाठी, मला चांगलं बोलावं, मला लोकांना चांगलं सांगायचं, मला महाराज म्हणावं, अशा प्रकारे सर्व काही ते लोक आहेत. श्रवण सुद्धा विषयासक्ती ती श्रवण सुद्धा धरली जाते. एरवी किती असेल गोंधळ, परमात्मा शब्द सुद्धा विषय ठरतो एखाद्याचा. परमात्माचा शब्द सुद्धा विषय ठरतो एखाद्याचा. विषय शक्ती ती एक परमार्थ श्रवण करणं बाजूला राहतं. परमात्म्याचं श्रवण बाजूला राहतं आणि आपल्याला चांगलं बोलता यावं ऐकून लोकांचं. आपण विद्वान व्हावं वाटतं, आपला मान बनावा, आपण पुढेच व्हावं, ह्या हेतून अभ्यास केला जातो. हो का परमेश्वरना तुम्ही माझ्या मना म्हणता, ती सुद्धा विषयाशक्ती आहे असं वाटतं. म्हणजे विषयाशक्ती आहे. म्हणजे खरा परमात्मा जर राहिला, विषयाशक्ती जर पंचविषयातील असेल, विषय पंचविषय कोण शब्द स्पर्श रूप प्राणी गंध पंचविषय. पंचविषयाला 5 इंद्रिय आहेत. म्हणजे परमात्मा कोणत्या विषयाचा विषय नाही. हे आमच्या सर्व गोड गोड आता इंद्रिया घेऊन कवाड आणि आज होती. विषयाशक्ती जर पंचविषयी असेल तर त्याला परमात्मा कळणारच नाही. म्हणे त्याला परमात्मा अजिबात कळणार नाही. इकडे शब्दज्ञानी होईल, पंडित होईल, बोलाही चांगलं फळाफळा बोलेल. शब्द विषयाची आसक्ती धरली तर पंचविषयातील असेल तर त्याला ज्ञान कळणार नाही. हे पहिले विज्ञानावर का विषयासक्ती. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलकमध्ये जाणं विषय ठरवता ना आवडो. दुसरे किंवा अडचण कोणती असेल तर प्रार्थना म्हणते. बुद्धिमंत कळत नाही, लोक लक्ष देत नाही. एकदा सांगितलं दोनदा सांगितलं लक्षात येत नाही. म्हणजे बुद्धिमंत बंद कित्येक वेळा ऐकतो, त्यात काही कळत नाही, काही लक्षात येत नाही. कारण बुद्धीच बंद आहे. मग बुद्धी ज्याची मंद आहे त्याला एकदाच ऐकून कळत नाही. मग ते 2दा ऐकावं, 3दा ऐकावं, 4 वेळा, 8 वेळा, 16 वेळा, किती का पट होईना
जितक्या प्रमाणात बुद्धी बंद आहे तितक्या प्रमाणात प्रमाणे संस्कार घ्यावेच लागतील. कळेपर्यंत ऐकणं, कळेपर्यंत ऐकणं, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत श्रवण करायचं. थोडक्यात सगळं सारं कळेपर्यंत ऐकणं. पहिली विषयाशक्ती, दुसरं प्रज्ञामांद विघ्न, बुद्धी मंद, पुन्हा तिसरं कुतड परमार्थ करून काय व्हायचं कुतड. याचा ज्ञान झाल्यानंतर शब्दज्ञान पूर्ण होऊन सुद्धा पुन्हा आळवा येतो कुतड. सगळं ऐकलंय, सगळं ज्ञान झाले, पुन्हा कुतड काढला येतो म्हणजे त्याला. महाराज म्हणतात, गुरु म्हणतात तू ब्रह्म आहे बरं का, मी ब्रह्म आहे आणि माझे तर म्हणजे मला भागायच नाही. ब्रह्म कसं आहे? सत्यरूप आनंद चित्ररूप. सत्य ते ब्रह्मचित्त ती माया आनंद जन्मते ओळखला हरी धनुज संसारी. साक्षात्कारापेक्षा ओळखीला बनतं. शक्य मी ब्रह्म आहे आणि माझे तर म्हणजे बोलका झालाय. गुरु म्हणतात तू ब्रह्म आहे पण माझ्या आपल्या म्हणजे इकडे मी कुठला ब्रह्म आलो म्हणजे कसं शक्य? मी ब्रह्म असणं आता अर्थात ज्याचे हाल आहे त्याचा आणि या ब्रह्माचा काय संबंध आहे का? तिथं हाल आहे आणि ब्रह्माचा काय संबंध नाही हे कळणं ही बुद्धीची मंदता आहे किंवा प्रज्ञामध्ये थोडं आडवं आलं उतरकार. जर उत्तमाधिकाऱ्याची बुद्धी जर तीव्र असेल तर त्याला तिथं पुस्तकं टिकत नाही बरं का. तीव्र बुद्धी पुस्तकं त्याच्या टिकत नाही. स्वान होय तर्क काढी अर्थे मनी मार्गी उडी तो जे अधिकारी असा अर्थ होईल. पुन्हा उपयाग्रह अशी अनेक प्रकारची विघ्ने साजरा येतात. त्याचं चिंतन केलं पाहिजे की का ज्ञान होत नाही आपल्याला, का कळत नाही लोक. आज तरी अशी परिस्थिती आहे, ज्ञान नाही झालं तरी लोकांना चालतात सध्या. ज्ञान तर चालतं म्हणजे आम्हाला काय ज्ञानापेक्षा आहे सगळं आम्हाला बाकी येत आहे. ज्ञान नाही झालं तरी लोकांना चालतं. चालणं म्हणण्यापेक्षा सध्या तोड जायचं नाही. ज्ञानाशिवाय कीर्तनकार प्रवचन आहेत, ज्ञानाशिवाय करतील म्हणजे प्रवचन कीर्तन चालतंय म्हणण्यापेक्षा साध्या चालतंय. ज्ञान झालं नाही म्हणून तळमाने भाव किती आहेत. आपलं ज्ञान नाही असं झालं नाही आपण तळमळ किती उपासक आहे. ज्ञान झालं नाही मग तळमारणे भाविक उपास साधे किती पाहिजेत तुम्ही पाण्यात नाहीत बरं का. ज्ञान झालं नाही म्हणून तळमळणे किती आहेत. ज्ञान मला केव्हा कळेल असं तळमळणं किती आहेत. मला हे तत्व कधी कळेल, मला ही ओवी कधी कळेल. एक तरी ओवी अनुभवी नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव एक तरी गेली अनुभवी. मला ही ओवी कधी कळेल. माऊली संग्रहाचे अध्यात्म जसं आहे तसं माऊलीला जसं कळेल तसं आपल्या केव्हा कळेल म्हणले माऊलीच्या अंतर्गणातील. कळत कसं तर बसत नाही. या ज्ञानाचा स्वभाव आणि वैशिष्ट्य आहे. हे जर ज्ञान झालं खरं तर ते ज्ञान वैशिष्ट्य आहे म्हणजे वर्गाची कोण आहे म्हणजे हे ज्ञान जर अशा खऱ्याच तळमळण्या साधकाला कळायला लागलं, तळमळ करणाऱ्या साधकाला हे ज्ञान जर का कळायला लागलं ते जर त्याला कळायला लागलं तर त्याच्या वृत्तीला गिळायला लागतं. ते ज्ञान काय करतं त्या वृत्तीला गिळायला लागतं. तुका म्हणे हे वृत्तीवरी सुखाच्या शेजारी कवडे विषय ज्ञानाची वृत्ती घेते वृत्ती. ते जे त्याला कळायला लागलं ते त्याच्या वृत्तीला त्याच्या वृत्तीला गळायला लागते. असा सवय आहे ज्ञानाचा की कसोटी आहे बरं का. ज्ञान झालं नाही बघायची असं तुम्ही चुकून म्हटलं की कसोटी सांगितलंय. जर ज्ञान कळायला लागलं जसं जसं कळलं तसं तसं त्या वृत्तीला गिळून टाकतं. जसं जसं कळलं तसं वृत्ती ते गिळतंय. स्वस्त बसत नाही ज्ञान. खऱ्या करण्याची खूण आहे. खऱ्या करण्याची खूण आहे. माऊली ज्ञानाची व्याख्या 7व्या अध्यायात करतात. मला सांगितलं जाणे नरगे विचार मागता पावलं निघे तर काय सांगितले काढला तयार नाव ज्ञान. पण ही अवस्था होण्यापूर्वी ही अवस्था होण्यापूर्वी बरोबर दर्शन बुद्धीला परतच स्पर्श झालाच पाहिजे. भूत पूर्ण होत बुद्धीला. पण आता बुद्धीची आणि बोधाची काटातूट झाली गाठपणा. बुद्धीभूत तत्वाला स्पर्श झालाच पाहिजे. स्वाभाविक असेल पण मग त्या स्वरूपात दर्शन करीत असताना तिथं जाणीव तयार होत नाही. जाणीव तयारच नाही. परमात्म्याला पाहणारा दष्टा शिल्लक राहत नाही. ज्याचा शिल्लक राहत नाही. जगात राहतो एक दृश्यात दष्ट शिल्लक राहतो. परमात्म्यात दष्ट शिल्लक राहत नाही. स्वाभाविक असेल पण मग त्या स्वरूपात दर्शन करीत असताना तिथं जाणीव तयार होत नाही. तर्काचा प्रवेश होत नाही. विचार माग चपाला निघून जातो. हा अनुभव आहे बरं का ज्ञान झाल्यानंतरचा. हे ज्ञान नाही. हा अनुभव आहे. ब्रह्मतत्व दर्शन करीत असताना जाणीव परत फिरते
तर्क प्रवेश करीत नाही, विचार मागच्या पावलं निघून जातो, हा अनुभव आहे. इथं न्याहाळणं हे सांगितलं. स्वतः गणेश महाराजांनी कसं न्याहाळले तसं ते सांगितले. तत्वेळी ज्ञानाच्या प्रवेश विजयाची मध्ये नाही पावे, तो हात धरण्याशिवाय परतत्वाचा. ब्रह्मतत्व श्रवण असताना हे ब्रह्मतत्व गुरुच्या मुखातून सर्वत असताना गुरुमुखी जोडे काही म्हणजे सागडे बुद्धीला हातात सापडला पाहिजे, बुद्धीला कळलं पाहिजे. म्हणजे हात धरण्याशिवाय परतत्वाचे हात स्पष्ट आला पाहिजे. नाहीतर आईश्वर ऐकलं काय किंवा किती अभ्यास केला ग्रंथाचा काय उपयोग होणार नाही. म्हणजे मौली किती स्पष्ट सांगतात साधकांना की तुम्हाला ज्ञान झाले ना, एखादा म्हणेल मला ज्ञान झाले, खूप झाले, आतापर्यंत काय हरकत नाही. तुम्ही विचारसागर वाचलाय, कृती प्रभाकर आहे, ज्ञानेश्वरी आहे, पंचदशी आहे, भागवत अगोदर त्या संपूर्णांचा अभ्यास केला ना. हो, तुम्हाला सुद्धा केला आहे. मी ते सोडू शकतो ग्रंथ, त्याच्यावर निरूपण करू शकतो. इतक्या अधिकार संपन्न ज्ञानीपुरुषाला जर विचारलं, सुरसुद्धा असणाऱ्या सुद्धा ज्ञानेश्वर मला विचारतात माझ्या लोकांना, मग तुम्हाला झालेल्या ज्ञानाच्या आधाराने माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला ज्ञान झाले ना, मग माझा एक प्रश्न आहे म्हणजे एवढं सांगा, तुला पूर्ण ज्ञान झाले ना, या झालेल्या ज्ञानाच्या प्रकारात तुला ज्ञान दर्शन झालं का? नाही म्हणजे जाणून ह्याची वस्तू आपल्याला काय जाणायचे, परमात्मा जाणायचे. या झालेल्या ज्ञानाच्या प्रकाशात तुला ज्ञान दर्शन झालं का? मौलींचा प्रश्न आहे बरं का. हे झालेलं शब्दरूप ज्ञान हा प्रकाश आहे, परोक्ष ज्ञान आहे. हे झाले शब्दरूप ज्ञान हा प्रकाश आहे आणि या उजेडात ती वस्तू पाहिजे. त्या उजेडात वस्तू पाहिजे, ती वस्तू ब्रह्म आहे. म्हणजे वस्तू ब्रह्म एवढं वस्तू जी जाणून आता जाणण्याची वस्तू जाणणे जाणता ठेवीवर ही वस्तू ब्रह्म आहे. आणि हे साधन केले प्रकाशाला साधन केले. सूर्याच्या उजेडात एखादी वस्तू आपण पाहतो, तसं त्या गुरुच्या मुखाच्या शब्दाच्या उजेडात पाहायचे. उजेडात एखादी वस्तू आपण पाहतो, सूर्याचा उजेड महत्वाचा आहे. सूर्याचा उजेड जितका महत्वाचा तितकेच महत्वाचे आपले डोळे उघडे पाहिजे. सूर्य असताना डोळे त्यातलं आंधळासारखा उपयोग आहे. सूर्याचा उजेड महत्वाचे तितकेच महत्वाचे आपले डोळे उघडून पाहणं हा शुद्ध व्यवहार आहे. डोळेच लागतात आणि सूर्याचा उजेडही पाहिजे. पाहणा डोळेच पाहिजे. वस्तू समोरच आहे, वस्तू समोर आहे, प्रश्न नाही. एक दिवशी वस्तू नाही, व्यापक आहे म्हणून. तसं शास्त्ररूपी ज्ञानाचा प्रकाश पाहिजे. शास्त्ररूपी ज्ञानाचा प्रकाश पाहिजे आणि पाण्याची बुद्धिवृत्ती म्हणजे डोळेच पाहिजे. मध्येच लोक आहे म्हणजे झापडायला लोक आहे म्हणजे वृत्ती बुद्धी पडताळलेले लोक आहे, अष्टती पाहिजे. मग ती वस्तू समोर असल्यानंतर ती दिसली का असं मला विचारतात. एवढ्या उजेडात आता प्रमाण बघा, झाले ज्ञान जरी तुम्हाला ज्ञान झालं ना, ज्ञान न दिसले तरी म्हणे झाले ज्ञान. तुम्हाला ज्ञान जर दिसलं नाही तर तुम्हाला ज्ञान झालं नाही समजायचं. झाले ज्ञान जरी ज्ञान दिसे म्हणे, तो ज्ञान लाभ न म्हणे झाला सांगतात. झालेल्या ज्ञानात जर तुला ज्ञान किंवा ब्रह्मतत्व दिसत नसेल तर मला म्हणतात तू ज्ञान लाभ न म्हणे तरी झाला सांगतात. अरे तुझं ज्ञान काय उपयोगाला नाही म्हणले, तुला खरं पूर्ण ज्ञान झालेलं नाही असं खेदाने म्हणावं लागतं. मग ज्ञानेश्वरांच्या कौशल्य किती गरुड आहेत, अशा खूप ओळ आहेत. हनुमानाचे पैसे कळलं का, कळल्यासारखं वाटतं, कळल्यासारखं वाटतं म्हणजे कळलं नसतं. कळणं गमे भाषे वाटण्याचं काय खरं नाही म्हणजे निश्चय पाहिजे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान निसंशय ज्ञान पाहिजे. तुला खरं पूर्ण ज्ञान झालं नाही असं खेदाने म्हणावं लागतं. ज्ञानेश्वरी कौशल्य किती बिरड आहेत, असं निर्भीड आहेत. अशा खूप ओळ आहेत. हनुमानाचे पैसे गमे किरकळले अशी हिरवी बोलबरी वाशामुळे वायाची परी साचुकारी गोदावरी आधी नाही अशी किती प्रमाणात ज्ञानेश्वरी काय अभंग म्हणतात. अभंगात सुद्धा 4 वेद 6 शास्त्र 18 प्रमाणाचा अभ्यास केला तरी गरज आहे ज्ञानी तितकेच अर्थ म्हणजे अभंगात अष्टांग अभ्यास आहे तरी गरज की झाली ज्ञानी. 3 विषयी 4 कळा अनुभवल्या तरी गरज. बसवरून येतात ज्ञानी आत्मक्ष आणि म्हणून समाधान आहे. समाधानाचं बाजाराची मिळत नाही. अखंड राय समाधान हेच खरं माझं भजन. भजन म्हणजे मिश्रण. लवण जैसे रसी भजन झाले, कळल्याशिवाय मिसळता येत नाही. म्हणून माझी अनुसंधाने जे संकल्पने निश्चित या नावामध्ये येतो.
म्हणून तैशी जाणी जेत मर्गे विचार मागचा पावली निगे तर्पाय निगे जाणे अर्जुना त्या नाव ज्ञान हे रे प्रपंच विज्ञान तेच सत्यबुद्धीचे अज्ञान हेही जाणणार. आता अज्ञानामध्ये हरते, विज्ञान निश्चित करते आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईल. आपण काय ज्ञान होऊन जाईल ते स्वयं जाईल असं नाही. अमृतानुभवाची किरण थोड्या अमृतानुभव बोध चंद्राच्या काळात गुरुपौर्णिमा तुम्ही सांगायचं पण मला काही विश्वास करतो. बोध चंद्राच्या काळा विखुरल्या एक वेळा कृपा पुण्य लीळा करी जायची. ज्ञान रूपी चंद्र आहे त्याच्या काळा विखरल्या इकडे तिकडे आपले हिसकटले सगळीकडे विषयाकडे 5 विषयाकडे हिसकटले. त्या ज्या श्रीगुरूची कृपारूपी पौर्णिमा आल्यानंतर गुरुची कृपा म्हणजे पौर्णिमा गुरु पौर्णिमा आल्यानंतर त्या काळा एकत्र करतात. जयाची कृपा पुण्य लीळा बोधचंद्राच्या काळात एक वेळा तरी आता अनुभव करायचा. श्रीनाथ म्हणतात बोधरूपी चंद्राच्या उघडलेल्या काळात जरी श्रीगुरू आली म्हणजे एकत्र होतात. म्हणजे आपल्या घटाकार पटाकार वृत्ती विसरल्याच नाही. घटाकार पटाकार अशा अनेक पसरलेल्या वृत्ती श्रीगुरूच एकत्र करतात. श्रीगुरू एकत्र करतात आणि सगळ्या वृत्ती आत्रोज झाल्या की जीव कृतार्थ होतो. एका ठिकाणी झाल्या सगळ्या वृत्ती आत्रोज झाल्या की जीव कृतार्थ होत असतो. हा बोध रूप आहे. त्याला वृत्तीचा संबंध आला की ज्ञान नाव येतं. वृत्ती संबंधाला ज्ञान नाव येतं. वृत्तीचा संबंध आला की त्याला ज्ञानी संज्ञा प्राप्त होते. चैतन्याला मायोपद आले की ईश्वर नाव येते. चैतन्याला अविद्योपद आले की प्राज्ञ नाव येते. चैतन्याला अंतरोपद आले की प्रमाद नाव येते. चैतन्याला वृत्ती उपाधी लागली की ज्ञान नाव येते. अर्थात वृत्ती म्हणजे ज्ञान, प्राज्ञ म्हणजे कारण रूप जीव. प्राज्ञ म्हणजे कारण विश्व तेजस प्राज्ञानी प्रत्येकात्मा. प्राज्ञ म्हणजे कारण रूप जीव. प्रमाता म्हणजे कार्यरूप जीव प्रमाता. वस्तुस्थिती म्हणजे एक अद्वितीय चैतन्य. फक्त काय एकच आहे, ब्रह्मच आहे, त्याचं दुसरं काय नाही. मग एकाच नंतर कुणापासून झालं एकच आहे ती, दुसरं काय नाही. हे नास्ती किंचन. वस्तुती म्हणजे एक अद्वितीय चैतन्य. चंद्र अंगाने अपूर्ण आहे. चंद्र कसं आहे अंगाने अपूर्ण, तसा जीव सुद्धा अपूर्ण आहे. काय पापी जीव आहेत, काय पुण्यवान जीव आहेत, काय गरीब जीव आहेत, काय श्रीमंत जीव आहेत. असा जीव लहान मोठा होतो. म्हणून चंद्राच्या दृष्टांत फार चांगला आहे. चंद्राच्या काळा एक गती त्यांनी कमी होतात त्यास वैद्य पक्ष म्हणतात. एक एक काळा वाढ जातात त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. पूर्णला जसा पूर्ण चंद्र असतो नाही तसे तरी गुरुची कृपा ही पौर्णिमा आहे. गुरुची कृपा म्हणजे पौर्णिमा आहे. संसारी माणसं म्हणजे आमुष आहे. तिकडे येतच नाही, जिथे आलेच नाही ते आमुष आहे त्यांची. संसारी माणसं म्हणजे आमुष्याच आहे किंवा वृक्ष पाषाण त्यासारखं आहे. नाही काढल्यावर नाही काढल्यावर दगडासारखी माणसं. वृक्ष पाषाण ही आचार पदार्थ म्हणजे आमुष आहे. नाही आमुषाचा चंद्र नसतो असं नाही बरं का. असतो आमुषाचा चंद्र नसतो असं नाही, असतो. आमोशाला चंद्र नसतो असं नाही, निष्ठेचा असतो. तसं आत्मा खांबात, तसा आत्मा खांब झाला म्हणजे निष्ठेच झाला म्हणायचं. पण त्यातही आत्मा सदरूपणे आहे. सदरूपणे आहे. सदरूप चिद्रूपणे आंध्रूप अस्तिवादी प्रिय असतो. सदरूपणे आहे म्हणजे खांबात सुद्धा. पशु पक्षी आपण माणसं हे जर सापेक्ष श्रेष्ठ करीच आहे. पक्षपेक्षा आपण बरं आहे. पशु पक्षी आपण बरं आहे. माणसं बरं श्रेष्ठ करीत असल्यामुळं प्रतिपदीपासून त्रयोदशीपर्यंत आपण त्यात बसतो. प्रतिपासून त्रयोदशीपर्यंत त्रयोदशी चंद्रासारखे आहोत. आणि अष्टांग साधना करून समाधी लावणारा योगी पुरुष मात्र चतुर्दशीच्या चंद्रासारखा आहे. अजून थोडं कमी पडले त्याचं. आणि ब्रह्मात्मे ज्ञानगुरु. ज्ञानगुरु म्हणजे पूर्ण चंद्र. ब्रह्मात्मा ज्ञानेश्वर गुरु म्हणजे पूर्ण पौर्णिमेच्या चंद्रासारखे आहे. तेव्हा आपण बोधरूपी चंद्र आहोत. आपण बोधरूपी चंद्र आहोत. पण आपल्या काळा विखरले त्याकडे तिकडे
विलायक म्हणजे संसारी माणसाच्या बोधाच्या वृत्ती वेगळ्या वेगळ्या पसरतात. म्हणजे अर्थात संसारिकांच्या ज्ञानात ज्ञानात्व आहे. म्हणजे ज्ञानात्व आहे. ज्ञान आणि ज्ञानात्व प्राप्त होणे, ज्ञानाला ज्ञान प्राप्त होणे म्हणजे बद्ध आणि ज्ञानात्व जाणं म्हणजे मुक्त. तेव्हा मनुष्याच्या ज्ञानात्व कशाने जातं बरं हे या वेळेतून ज्ञान समोर सांगतात. मुळात ज्ञान एकरूपच असतं, ज्ञान एकच आहे. पण 5 विषयामुळं हिशोब ज्ञान, रूप ज्ञान असं 25 झालं आणि आता ज्ञान एकच आहे मुळात. पण 5 विषयाच्या उपाधी शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान, रूप ज्ञान, रस ज्ञान, गंध ज्ञान अशी ज्ञानात तो प्रत्येक येतं. हे सिद्धांतामध्ये घटपटाचं ज्ञान होत नसतं बरं का. सिद्धांतामध्ये काय घट आणि पट याचं ज्ञान होत नसतं. म्हणजे ज्ञान त्याचा आकार घेतं. म्हणजे सिद्धांतामध्ये घटपटाची त्या काळजी ज्ञान प्राप्त होत नसते. ज्ञानाला घटपटाची पदार्थ आकार प्राप्त होतो. ज्ञानाला आपलं दृष्टी बाहेर गेली त्या आकार मिळते ज्ञानाचा. म्हणजे दृष्टादृश्य बनतो. म्हणजे आपण दृष्टात पाहतो. म्हणजे दृश्य द्रष्टा दोन्ही ते दर्शन पण काही निश्चित ते दर्शनाकडे जाते ब्रह्मस्थिती अभंग. ज्ञानाला घटाची पडाची पदाला आकार प्राप्त होतो. घटाकार वृत्ती झाली की घट ज्ञान, पटाकार वृत्ती झाली की पट ज्ञान. आचार्य घटपटाची पदार्थाचा वृत्तीचा भेद असल्यामुळं त्या भेदाचा आरोप ज्ञानावर केला जातो. म्हणून ज्ञानाचं प्रत्येक येतं. असे ज्याच्या ज्ञानाला ज्ञानात्व आले असेल, त्याच्या ज्ञानाला ज्ञानात्व आलं असेल, त्यांनी काय करायचं, काय करावं त्याने असेल तर तो जर गुरुला शरण गेला तर ते नाना ज्ञान एकत्र करतात. गुरु तो इष्ट नाही तुमचं एका ठिकाणी आणतात. म्हणजे ज्या ज्या उपाधीमुळे ज्ञानात्वाला आहेत त्या सर्व उपाधी एकत्र करतात आणि एकच अहमब्रह्मास्मी, अहमब्रह्मास्मी अशी वृत्ती निर्माण करून देतात. अर्थात अहमब्रह्मोस्मी या वृत्तीमध्ये सगळ्या वृत्तीचा अंतर्भाव आहे. म्हणून ज्या श्रीगुरु कृपेमुळे किंवा श्रीकृपेने ब्रह्मसाक्षात्कार झाला असेल त्याच्या सर्व वृत्ती एकत्र झाल्या असे समजावे. त्या दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या सर्व कला अमुष्याला नाहीशा होतात आणि त्या पुन्हा जशा पौर्णिमेचा संबंध आला असता सगळे एकत्र जमतात. त्याप्रमाणे श्री गुरु कृपारूपी पौर्णिमेने हा घट आहे, हा पट आहे, अशा अनेक भरलेल्या वृत्ती सहजतेने एकत्र केल्या मनुष्याला संसार कष्टाने मिळतो. अब्दावा लागतो. सायस्करीशी प्रपंचनिशी हरिश्चंद्रशी कोण्या करावं लागते. सायस्त्र संसार कष्टाने मिळावा लागतो आणि मुक्ती सहज मिळते. बसली की सर्व म्हणजे ऐका मोक्ष आहे. म्हणजे काय करावं लागत नाही. कष्ट मुक्ती सहज मिळते, लिहिलेली मिळते. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराजांनी लिला शब्द वापरला आहे. आता एका गरीब मनुष्य श्रीमंत झाला, गरीबाचा श्रीमंत झाला तर त्याला नोकरी करण्याची काही जरूर नाही, कुठे कामाला जायचं जरूर नाही, हे मागण्याची जरूर नाही राहिली नाही. पण बाकीचे बरेच राहिले, बाकीचे बरेच राहायचं असतं. आणि श्रीगुरूची पूर्ण कृपा झाली म्हणजे पुन्हा काहीच करायचं राहत नाही. एकदा ते जाणण्यावर राहत नाही, काय झालं शिल्लक राहत नाही. म्हणजे पुन्हा काय करायचे शिल्लक राहत नाही. धर्म अर्थ त्यामुळे मोक्ष पहिला नंबर धर्माचा आहे. धर्माला मागलं तर पुढे सगळं मिळते, धर्माला मागलं पुढचं अनर्थकारक आहे. आणि धर्मामध्ये पूर्ण जर अधिकार घाला, धर्माने जर वागला तर त्या धर्माने काय होतं, आचरणात आलेल्या धर्माने पुढे एक सद्बुद्धी पण होती. माणसा सद्बुद्धी कोणती की आता संसारातून निष्ठा जन्मरणातून सुटका व्हावी अशी इच्छा होती. आणि हा धर्म म्हणजे विश्वधर्म केव्हा समजतो की ज्या वेळेला जीवाला सुटण्याची इच्छा होती. बाजूबाबा 18 किती किती मारायचे जीवाला सुटण्याची इच्छा होते. प्रयत्न करतो जन्मावर सुटण्यासाठी. प्रयत्न कशासाठी करतो, सुटण्यासाठी प्रयत्न करतो. त्यावेळेस काय करावं लागतं, संतांना शिरण जावं लागतं. संत समागमे धरायावरून करावी तातडी परमंताती संतांची संगती मनोमार्गती आत्मा श्रीमती याने पण ते प्रयत्न करतो. कोण जो मोक्ष आहे तो प्रयत्न करतो, बाकी करत नाही. त्याला मोक्षाची इच्छा आहे तो प्रयत्न करतो. कोण मोक्ष. आणि मोक्षी अधिकार संपन्न होऊन ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळेस संतांच्या मुखातून आत्मज्ञान आहे. संतांच्या मुखातून आत्मज्ञान ऐकतो. स्वतःच्या स्वरूपाची ओळख. ज्ञानेश्वर म्हणतात मी कोण आहे करा विचार म्हणे तुमचा ज्ञानेश्वर. स्वतः स्वरूपाची ओळख आणि आत्मज्ञान सर्व झाल्यानंतर आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐका लक्षात आल्यानंतर आत्मा आणि ब्रह्म हे काय घटाघात मठाघात हे काय आत्मा ऐकतो.
स्वतः स्वरूपाची ओळख आणि आत्मज्ञानाचं सर्व झाल्यानंतर आत्मा आणि ब्रह्मज्ञान ऐकलं लक्षानंतर आणि आपण आत्मा आहोत असं कळल्यानंतर देहमान टाकतात. तो टाकत नाही देहामध्ये, तो अहंकार करत नाही. गुरुवर प्रेम असतं, सगळ्या देवावर प्रेम असतं, पण आपल्यावर जेव्हा असतं ना तेवढं कुणावर नसतं. म्हणजे काय असतं आमदेव कल्प निमूर्ती शंका नवे जातीवेदा पिता नवे उमेद माता बंधुर मित्र गुरुण शिष्या चिदानंद रूप शिवहम शिवम. पण आपल्याला जेवढं प्रिय अष्टप्रेम तेवढं कोणाही नसते. याचाच अर्थ आपण आपल्याला आवडतो म्हणजे हे प्रियपद बरं का. अष्टीवादी प्रिय म्हणजे सृजन स्वरूप परमात्मा आपण आहोत बरं का, आपण आहोत अशी प्रचिती आत्म्याचा आधार आपला प्रसार लक्ष येतो. आपण एवढं नाही बरं का त्याचा प्रसार आणूया ठोकळा टोकाच्या टोका कशा एवढा म्हणजे आता जेव्हा पाहता असताना आपला प्रसार लक्ष येत. तुकाराम महाराज हे पाहतात त्यावेळी त्यांचे लक्ष येत तर काय जेवढे आत्म्यानंतर कोणा झालं कसं जर माहिती आहे का. तुकोबाने सांगितलं आत्मा काय कोणी नवीन तयार करत नाही आणि सूर्य काय कोणाला नवीन करण्याची गरज नाही. फक्त ढग बदललं की सूर्य आहेच. सूर्यदर्शन होतं. शेवळा बाजूला एक पाणी, शेवळा पाणी आहे. पाणी नवीन करायचं नाही. शेवळा आलेला आहे फक्त ते बदल करायचं, आत्मा काढायचं. तसा आत्मा नवीन करायचं नाही, ब्रह्म नवीन करायचं नाही. फक्त त्या आत्मगिरीचे आवरण किंवा आत्मगिरीचा जो पडदा आलाय नाही तो फक्त पडदा काढायचा आहे. आणि तो आहे काय मग पडदा काढल्यावर आहे. तुकाराम महाराज एका म्हणतात आम्ही सांगतात आंध्रीची ज्योती प्रगती दीप्ती मुळची जी होती आच्छा दिली आवरण ते आहे. आत आंध्री ज्योत आहे, दीप्ती मुळातच आहे पण अज्ञान झाकली होती आणि त्याचं आवरण किंवा अज्ञान फक्त सजवून काढ. काय केलं अज्ञान काढ. सद्गुरूने सत्य केला अनुग्रह निर्चुरी संदेह बुद्धिभेद. मी ध्येय आहे अशी जाती पाहून होती आपल्या. मी ध्येय आहे अशी पाहून होती. पूर्वी होता जीव आता झाला शिव. हाय कोणाला आठव असा माझा अनुभव मध्ये बघता. मी ध्येय आहे अशी जाती भावना होती गुरु करायच्या अगोदर कळायच्या अगोदर मी ध्येय आहे ती काढली करून तिचा अनुग्रह झाला. ती भावना काढली आपली दैताची हा अनुग्रह त्यामुळे प्रकाश पडला. इथला आनंद प्रमाणात मायने इतका प्रमाण झाला. महावाक्य झाली 4 महावाक्य आहेत ते अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे ब्रह्मानंद झाला. महावाक्या करत झाली अनुभव झाला म्हणजे आम्हाला तेच झालो. तुका म्हणे आम्ही भाव येते आपण तरीच मेहमान हेच कळू. तुकाराम महाराज आपण सुरुवात न्यावं लागली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की अनुरण्या चोपडा तुका का अशा एवढा